महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे। शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक 23 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण झाले। या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेतली। ओबीसी राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालय खटला रोहिणी आयोग भारत सरकार व नीति आयोग नेहमी ओबीसी डेटाची मागणी करते, परंतु 1931 पासून आतापर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे भारत सरकारकडे डेटा उपलब्ध नाही। म्हणून अनेक वेळा न्यायालयात अथवा धोरण ठरविताना शासनाला अनेक अडचणी येतात। यामुळे मंडल आयोगाने ठरविलेल्या 52 ओबीसी समुदायावर अन्याय होत आहे। वरील मागणीसाठी विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातून ही यात्रा चंद्रपूर शहरात पोहोचली। ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोराम, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल डहाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली होती। चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, बामणी फाटा, बल्लारपूर, विसापूर, नांदगाव, पोळे, कढोली, गडचांदूर, लखमापूर, बाखर्डी, निमणी, कवठाळा, भद्रावती येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। 12 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 वाजता वडगाव फाटा, जनता कॉलेज चौक, वरोरा नाका मार्गे दीक्षाभूमी चंद्रपूर येथे यात्रेचा समारोप झाला। सेवाग्राम इथून बापूकुटी इथून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा निघालेली आहे। या यात्रेच्या माध्यमातून आम्ही जवळपास 200 गावांमध्ये आणि 7 जिल्ह्यांमध्ये गेलो। 1000 किलोमीटरची ही यात्रा आहे। या यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे हा संदेश घेऊन आम्ही गावागावामध्ये जात आहोत। ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून झालेले आहे। सरकार ओबीसीला वारंवार फसवते आहे। 72 वसतिगृह सुरू करतो म्हणून वारंवार सरकार सांगते आहेत, परंतु अजून एकही वसतिगृह सुरू झालेलं नाही। आणि बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे हा आम्ही वारंवार मागणी करतायत, परंतु सरकार अजूनपर्यंत ओबीसीची जनगणना करत नाही। आणि म्हणून सरकारने सांगण्यासाठी यात्रा आहे की तुम्ही जर आम्हाला मोजलं नाही तर 2024 मध्ये आम्ही तुम्हाला मोजणार नाही हे सांगण्यासाठी यात्रा आहे।